याचं रक्षण करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. आणि म्हणूनच तुझ्या शस्त्राला शस्त्र मी भिडलंय. शस्त्राला शस्त्र कुणी भिडवतो? रणांगणात जो उभा राहतो हा शस्त्राला शस्त्र भिडवण्यासाठी उभा राहतो. काय रे, काय? या लंकेची जी आजची माझी परिस्थिती झाली आहे याला कारणीभूत फक्त तू आणि तू आहेस. बरोबर. याला कारण ही तुझी सगळी शेपटाची कमाल आहे, शेपटाची. कारण माकड ज्यावेळी एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारतो ना, बरोबर, त्यावेळी त्याला गती सांभाळते, गती. आणि तुझ्या गतीनं हा घोटाळा केला. 100 योजने लांबीचा समुद्र ओलांडलास, लंकेत प्रवेश केलास. आणि म्हणून माझा खरा अपराधी तू आहेस, तू. पण हा इंग्रजीचा जर का तुझ्या लंकेची स्थिती मी केली, माझ्यामुळे ही स्थिती झाली असेल, मग मी जर तुझा अपराधी असेल, मी हा तुझ्या समोर उभा आहे. मग अपराधावर कोणतं शासन करतो हे मला सुद्धा माहित आहे. नुसतं शासन नाही, तर हे हनुमंता हा 5 लक्ष घरं पाषाणाची, 5 लक्ष घरं वीटबंदी, 7 लक्ष घरं तांब्याची, 7 लक्ष घरं काशाची आणि 7 कोटी घरं शुद्ध कांचनाची, 7 कोटी घरं शुद्ध कांचनाची. ही या लंकेची परिस्थिती. आणि या लंकेची परिस्थिती अरे तुझा शेपटानं अग्नी प्रज्वलित करून सारी माझी लंका जळली म्हणून दांडाला पिटलास. पण हे धातू जळले नाही, काही वितळले गेले. पण एक तुला सांगेन, काय ते? ज्या प्रमाणात माझ्या लंकाची स्थिती झाली आहे त्या प्रमाणात तुझी स्थिती केल्याशिवाय मी केव्हा तुझी लंका तर मी स्वतःहून केली नाही. कारण तुझ्या सैन्यानं माझ्या उच्चाला अग्नी प्रज्वलित केला. त्याचं शासन म्हणून हे तुझी लंका तर मी केली आहे. मग मला सुद्धा कोणतं शासन करतो मला माहित आहे. अरे नुसतं शासन तुला करणारच नाही, कारण मुळापासूनच अल्पबुद्धी तू. कारण ज्यावेळी तुझा जन्म झाला वर पाहिलंस, तुला वाटलं आम्रफळ पिकलेलं आहे म्हणून उड्डाण केलंस. वर उड्डाण केलंस तर पाहतो काय, तर ते सूर्यबिंब होतं. अरे सूर्यबिंबाला आम्रफळ म्हणून भुक्यासाठी खाण्यासाठी पुढे सरसावणारा तू. अरे बालपणात जर तुझी बुद्धी होती तर आणखी तुला काय म्हणावं. हे इंग्रजीचा मला सांग, त्या बाल वयात आपला फळ समजून त्या सूर्यबिंबाला खाण्यासाठी गेलो म्हणजे माझ्या पराक्रम काय असती. आणि दुसरी गोष्ट, त्यावेळी जर मी तसं केलं नसतं तर त्या देवेंद्रानं आपल्या हाती असणारं वज्र त्याचा प्रहार माझ्यावरती केला नसता. त्या वज्राचा प्रहार माझ्या हनुवट्यावरती झाला म्हणून मी हनुवट या चौथ्याला पात्र झालो. आणि ते वज्र माझ्यावर फेकल्यामुळे हा सख्या हनुमंत आज या विश्वात वज्रदेही झालोय. वज्रदेही झालास म्हणून माझ्या बरोबर स्पर्धा करणार. अरे तुझा जन्म जेव्हा झाला तो आम्रफळ खाण्यासाठी वर फेकला. अरे माझा जन्म कसा झाला तुला ठाऊक आहे. अरे ज्यावेळी माझा जन्म झाला त्यावेळी 9 ग्रह माझ्या बापाच्या पायाखाली होते. आणि माझ्या बापानं सांगितलं होतं काय त्यांची हिंमत 9 ग्रहांची. माझ्या पुत्राचा जन्म होतोय, जिथं शुभ स्थानात तुम्ही जायचं तिथं प्रत्येक जण चला. आणि म्हणून माझ्या जन्माच्या वेळी पायाखाली असणारे 9 ग्रह शुभ स्थानात गेले आणि शुभ स्थानावर माझा जन्म झाला. म्हणून जन्मताच मला पाशुपातास्त्र अशी अनेक अस्त्र मिळाली. सगळ्या अस्त्रांचं नाव तुला सांगणार नाही, पण शिवशंकराचा भक्त मी. पाशुपात्रासारखी अस्त्र जन्मताला तहात मला मिळाली. मी कुठं आणि तू कुठं. तुला पाशुपातास्त्र दिलं तुझ्या देवानं, मग त्याचा तू उपयोग कर. मी वज्रदेही आहे याचा मी उपयोग करेन. पुढे मोठा झालास
धंदे केले, पण हे जगाला ठाऊक नाही. पण तरी तुला सांगतोय, बोल. माझं आणि या रामाचं युद्ध सुरू आहे. बरोबर. हा, काल परवाची गोष्ट. नाग पाशानं या लक्ष्मणाला मी बंधन केलं. हा मूर्छित पडला. मूर्छित पडलेला हा लक्ष्मण याला सावध करण्यासाठी द्रोणागिरी पर्वतावर म्हणे संजीवनी बुटी आहे. तू उड्डाण केलास, तिथं गेलास. संजीवनी बुटी कुठलीही तुला कळली नाही, म्हणून अख्खा द्रोणागिरी पर्वत उचललास, ताकदीचं प्रदर्शन केलं आणि इथं घेऊन आलास. संजीवनी बुटी मिळाली. हा मूर्छित अवस्थेत असलेला सावध झाला. मला सांग, तुझ्या ताकदीनं तो द्रोणागिरी पर्वत इथं घेऊन आलास, पुन्हा नेऊन तिथं ठेवणार कोण? त्यानंतर घेऊन ठेवणं हे माझं कर्तव्य आहे. पण मी प्रभूला सांगितलंय, हे जे युद्ध चालू आहे, हे युद्ध जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत ज्या पर्वत मी इथं हल्लाय तो जागेवरती नेऊन ठेवणार नाही. म्हणून मी म्हटलं तुझ्यासारखा पापी दुसरा कोणी कसा नाही. तो? कारण अरे तो द्रोणागिरी पर्वत तू इथं घेऊन आलास. अरे हजारो लाखो जीव त्याच्यावर ते मेले. त्याच्यात वृक्ष होते, वेली होते, पशु होते, पक्षी होते, आनंदाला विहार करत होते. तू म्हणशील तिथं विहार करतायत, इथंही विहार करतील, पण तसं नाही. तुझी गती काय आहे? नुसती वायू गती नाही, ती मला ठाऊक आहे. कारण तुझ्यापेक्षा तुझा जेवढा स्वतःचा तुझा अभ्यास नाही, तेवढा तुझ्याविषयी मी अभ्यास केला. होय ना? मग मला सुद्धा कळतंय, जर माझा अभ्यास करून आता तू माझ्या बरोबर असती आणि त्या पशु पक्ष्यांचं वृक्ष वेलींचं सांगतोय त्याची चिंता तू करू नको. जर मी त्याचा पापी असेल, त्याचं शासन ते मला देतील. ते शासन तू भोगल्याशिवाय इथून वर जाणार नाही. पहिल्यांदा सांगतो, मोक्ष तिथं जाऊन मिळेल तिथली गोष्ट. अरे मरून जी मिळते ना त्याला गती म्हणतात. मरून मिळते, एक तर सद्गती असते, नसेल तर दुर्गती असते. आणि मोक्ष काय असतो? इथं अनुभवाचा असतो. अरे माझ्या लंकेसाठी, माझ्या लंकेसाठी, माझ्या प्रजाजनांसाठी, माझ्या बापासाठी या रणांगणावर मी उभा आहे. तुझ्यासारखं नाही, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. अरे काल परवा त्या वालीच्या सैन्यात होतास, वालीचा सेनापती म्हणून तिथं होतास, त्याला सोडलास, इथं आलास. तुम्ही फक्त दोघे जण जागा बदलत. याला सुद्धा कारण आहे. वालीचा मी सेनापती होतो आणि म्हणूनच किल्ल्यात त्याग करून मी रामापर्यंत कारण आहे. कारण जे वालीनं केलेलं कृत्य, वालीचं वागणं माझ्या मताला पटलं नाही. जो राजा मला मान्य नाही त्याची बाजू सोडली, ज्याची बाजू योग्य वाटली त्याच्या बाजूला आलो. अरे आजपर्यंत तुझे अंग खांदे पोचलेत ना, हे खांदे जे पोचले हे वाली मुलं पोचले. त्याला विसरू नकोस. हे लक्षात ठेव, यानं पक्ष बदलला, इथं उतरला. तू पक्ष बदललास, इथं उतरलास. तुम्ही सगळे एका माळ्याचे मणी आहात, एका माळ्याचे मणी आहात. साक्षात कोण आहे मी? कोण? कोणासाठी मान्य बरं सांगा मी जरा.
की